मेथी मटर मलई। मेथी मटर मलईसाठी लागणारं साहित्य: 1 वाटी ताजे किंवा फ्रोझन मटार, 1 वाटी मेथी, कोवळी पानं नुसती निवडून घ्यायची, निवडून आणि धुवून. त्यानंतर ग्रेव्हीसाठी 1 वाटी उभा चिरलेला कांदा, 3-4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि 2 मिरच्या. त्यानंतर मीठ, साखर, गरम मसाला, चिमूटभर कसुरी मेथी, 1 चमचा खवा आणि पाव वाटी काजू आणि 1 चमचा खसखस पाण्यात भिजवून ठेवलेली, 15-20 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवलेली. आणि मसाला परतायला 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर. सजावटीसाठी 1 चेरी, बेदाणे, ट्रुटी फ्रुटी आणि पाव वाटी क्रीम. हे मटार जे आहेत हे फ्रोझन असतील तर तसेच वापरायचे आणि ताजे सोललेले मटार जर असतील तर 1 वाटी मटारमध्ये साधारण पाव वाटी पाणी घालून 3 मिनिटं मायक्रोवेव्ह करायची आणि त्यानंतर ते शिजवलेले मटार वापरायचे. मेथी जी आहे ही मात्र कोवळी पानं घ्यायची, न चिरता तशीच वापरायची. ग्रेव्हीसाठी कांदा, लसूण, आलं आणि मिरची याच्यावर 1 चमचाभर तेल टाका, चांगलं हलवा आणि मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 3 मिनिटं द्या. मायक्रोवेव्ह केलेला हा कांदा थोडासा गार झाल्यावर तो मिक्सरमध्ये काढून घ्या आणि त्याच्यामध्ये साखर, मीठ, हा खवा, 1 पाव चमचा गरम मसाला आणि चिमूटभर ही कसुरी मेथी हे सगळं घाला. त्यानंतर आपण हे जे काजू आणखीन खसखस जी ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये जर मगज बी असेल तर काजू आणि मगज बी असं दोन्ही वापरा, नसेल तर फक्त काजू वापरा. असं सगळं घालून मिक्सरमधून ही ग्रेव्ही अगदी बारीक वाटून घ्या. काचेच्या मोठ्या भांड्यामध्ये 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेल घ्या. त्याच्यामध्ये ही आपली मिक्सरमधून वाटलेली ग्रेव्हीची पेस्ट घ्या. मिक्सरचं भांडं निथळून घेतलेलं हे थोडं पाणी त्याच्यात मिसळा. आता ह्या ग्रेव्हीच्या मिश्रणामध्ये मटार घाला, मेथी घाला, निम्म क्रीम घाला आणि आता मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 4-5 मिनिटं देऊन शिजवा. मायक्रोवेव्ह झाल्यानंतर हलवून त्याच्यावर झाकण ठेवून आतच ठेवून 5-6 मिनिटं स्टँडिंग टाईम द्या. या काळामध्ये मटार आणि मेथी चांगली शिजून जाते. तर ही आपली मेथी मटर मलाई तयार झालेली आहे. याच्यामध्ये थोडेसे बेदाणे आणि ट्रुटी फ्रुटी असं मिसळा.
पातळ घट्टपणा हवा असेल त्यानुसार थोडंसं पाणी घाला आणि मायक्रोवेव्हमध्ये 1 मिनिट गरम करा. सर्व करताना गरमच सर्व करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती हे थोडंसं क्रीम घाला. ही उरलेली टुटी फ्रुटी आणि बेदाणे ते पसरा आणि मध्ये एखादी चेरी बसवा.